साजिरी मॅडमची पत्रिका आहे. तुमच्या समोरच तर देवी यांनी माझ्या हातात दिली ना. बघितलत ना तुम्ही? हो. हे पारू, पारू किती चालू मुलगी आहेस ग तू. तुझा सगळा आगाऊपणा आलाय माझ्या लक्षात. म्हणजे तू स्वतः तुझी पत्रिका घेतलीस, ती आदित्यच्या पत्रिकेशी जुळवलीस आणि साखरपुड्याचा मुहूर्त काढलास. तुला काय वाटतंय, आमच्या आदित्य सोबत तुझा साखरपुडा होईल? तुझा सगळा खेळ माझ्या लक्षात आलाय. तुला माहितीये ना मी कोण आहे? दामिनी देवी किर्लोस्कर. दामिनी. तुझा हा खेळ मी कसा उधळून लावते ना, तू बघच. मी आत्ताच्या आत्ता बहिणींकडे जाणार आणि त्यांना सांगणार की ही 1.5 दमडीची मोलकरीण आपल्या किर्लोस्कर मॅन्शनची मालकीन होण्याची स्वप्न बघते. या घरची सून होण्याची स्वप्न बघते. आणि आज तिने काय केलं तर स्वतःची पत्रिका आदित्यच्या पत्रिकेशी जुळवली आणि साखरपुड्याचा मुहूर्त काढला. हे सगळं सांगणार आहे. आता बघ तुझी ही हिम्मत कशी नडणार आहे तुला. पारू, तुला बारीकशी आयडिया आहे का ग बहिणी तुझं काय करतील? तू बघच तुझी अवस्था आता काय होती. हा सगळा तुझा डाव होता ना? मुद्दाम केलंस ना हे सगळं? तू बस जरा. पण कर ही फालतूगिरी. तुलाही माहितीये मी आनंदात नाहीये. नाही करायचं मला त्या साजिरी सोबत लग्न. तुलाही खूप चांगलंच माहितीये यार, हे सगळं जे काय चालू आहे ते माझ्याही मनाविरुद्धच चालू आहे. मनाविरुद्ध सुरू आहे ना? अरे मग कर ना काहीतरी. असंच बसून राहणार आहेस का? मग आता तुलाच काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे रे. अरे काय आणि कसा मार्ग काढू यार? मार्ग फक्त एकच आहे, आईला जाऊन सगळं खरं सांगणे. तेही करायला तयार आहे. पारूचंच म्हणणं आहे की ही योग्य वेळ नाही. मला विचारशील ना तर योग्य वेळ कधीच येणार नाही आता. आणि तुला नाही जमत आहे ना आईला जाऊन सांगायला, सोडून दे. तो ऑप्शनच नाही आपल्याकडे. आता ही वेळ ऍक्शन घेण्याची आहे. बघ आत्ता जर तू असाच बसून राहिलास ना तर काही नाही होणार. पारू तुझं ऐकत नाहीये, तू तिला पळवून घेऊन जा. नाहीतर तुला साजिरी सोबत साखरपुडा करावा लागेल. प्लीज दादा विचार कर या गोष्टीचा. आणि तुला काय वाटतं की मी पारूला घेऊन पळून जायचा प्रयत्न नाही केला का? केला होता. तिनेच नकार दिला. हे फोटोज आहेत त्याचे. बघून घे. हा मस्त आहे. आवडला ना हा? चालेल, आपण हाच फायनल करू. पारू, ऐकलंस का? साजिरीने आत्ताच साखरपुड्याचा हॉल फायनल केलाय. खूप काम आहेत आता आपल्याला. चला कामाला लागा. एक्स्ट्रा सुमो. मी लोकेशन्स बघितले, एकदम परफेक्ट लोकेशन्स निवडलेत तुम्ही. आणि परफेक्ट तर असायलाच हवे.
आपल्या आदित्यचा साखरपुडा आहे. एक सासूमो, मी पण आदित्यच्या साखरपुड्याच्या सगळ्या तयारीमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. तुम्ही बघाच, आदित्यचा साखरपुडा एकदम दणक्यात होईल. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी सगळ्या अरेंजमेंट्स मध्ये अगदी जातीने लक्ष देईन. काही गरज नाहीये. का? दिशा, मी आत्ताच सांगून ठेवते, या साखरपुड्यापासून तू जितकी लांब राहशील तितकं बरं. आदित्याच्या साखरपुड्यात मला तुझी अजिबात लुडबुड नकोय आणि काही गडबड झालेली मला चालणार नाही, कळलं? मोहनला कळवून टाकते. हा मोहन, साजिरीने फायनल केलाय हॉल. हो हो, मी तुला आता ते पाठवते. बरं हा ऐक, अंगठ्यांच्या डिझाईन्स जरा मला पाठवून दे, म्हणजे आदित्य आणि साजिरीला दाखवून घेते. त्यांना जे आवडेल ते आपण करून टाकू. या दामिनीच्या पोटात एक काही राहत नाही. बरोबर येऊन मलाच पत्रिकेबद्दल सांगून गेली. पण आता या घरातल्यांना काय माहित, आदित्य आणि साजिरीच्या साखरपुड्याचा मुहूर्त साजिरी नाही तर पारूच्या पत्रिकेवरून निघालाय.